खरंच आज शेतकऱ्याच्या मालाची किंमत शेतकऱ्याला करायची सुद्धा शासनाने परवानगी ठेवलेली नाही। हे शासन धनदांडग्यांचं, उद्योगपत्यांचं, कारखानदारांचं आहे। म्हणून ज्यावेळेस यांच्या कारखान्याला कच्चा माल लागतो, तो कच्चा माल कोण पुरवतं? शेतकरी पुरवतो। शेतकऱ्यांनी पुरवलेला कच्चा माल कारखानदार घेऊन जातो आणि त्याची प्रक्रिया झाल्यानंतर तो बाजारात आणतो। तो प्रोडक्ट बाजारात आणल्यानंतर त्या प्रोडक्टची किंमत हे कारखानदार करतात। शेतीच्या मालाची किंमत शेतकऱ्याला करायची सुद्धा परवानगी ह्या शासनानं ठेवलेली नाही। आम्ही मोठी चूक केली, ते उद्योगपती निवडून दिले। सामान्य म्हणजे ऊन, गारा, वारा, काट्याची, चिखलाची वाट, ज्याला की हाडाचा शेतकरी म्हणतात, असा शेतकरी आम्ही एकही आतापर्यंत संसदेत पाठवलेला नाही। म्हणून आज आमच्यावरती, या शेतकऱ्यांवरती ही वेळ आलेली आहे। समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या गोष्टीची ह्या धनदांडगे, कारखानदार, उद्योगपती यांना की ह्या शासनाने ह्या समतामूलक संविधानातल्या बऱ्याचशा गोष्टीची अशी तुडवणी केलेली आहे ह्या नियमाची। याचं कारण हेच आहे, हे उद्योगपतीचं सरकार आहे। या देशाची लोकसंख्या 1 करोडच्या वर आकडा पार केलेला आहे आणि या शासनामध्ये असलेले शासनकर्ते, ज्याला की सरकार म्हणलं जातं, यांची संख्या जर बघितली तर अंदाजे 552 आणि 243 असं काहीतरी, म्हणजे 700च्या आसपास, 795 म्हणजे 800 धरा, एवढेच लोक, 800 ते 700 लोक 1 करोडच्या वरच्या लोकसंख्येवरती समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुभाव या सगळ्या गोष्टी यांनी अशा चुरडामुरडा केलेल्या आहेत, त्यांनी पायदळी तुडवलेले आहेत। म्हणून वेळीच जर जागे नाही झालात, जनता मायबाप, ज्याला की या देशाची जनताच मालक आहे असं तुम्ही समजता नाही, या देशाची जनताच मालक आहे। हे संविधानाने अधिकार दिलेले आहेत, तुम्हाला माहीत आहे, परंतु हे अधिकार माझे आहेत अशी तुम्हाला जाणीव नाही। म्हणून जर जनताच मालक असेल तर वेळीच जागे व्हा। भविष्यात तुम्हाला गुलामीची वेळ येईल। गुलामीची वेळ आणण्यासाठी आता बाहेरून इंग्रज येणार नाहीत, या देशातच इंग्रज तयार झालेले आहेत, हे लक्षात ठेवा।